प्यार से कहना धन्यवाद। महात्मा से विनती करता हूं कि आप इसे भिरवाडी शाखेकडून एक छोटीशी भेट देण्याचा हा प्रयत्न। तसं पाहता मला हे माहित होतं की प्रत्येक जण लिहिणारे महात्मा आहेत ते सेवादलच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सत्संगाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा त्यांच्या कर्मावरती प्रयत्न करतील। तर म्हणलं आपण सर्वसामान्य व्यक्तीला निंगरेजी कसे वाटतात या दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे थोडंसं तरी ते प्रत्येकाच्या वेगळेपण येईल आणि हा छोटासा प्रयत्न। कोयल अपनी भूख से, पेड़ अपने फल से, खेत अपनी उपज से और इंसान अपने कर्मों से जाना जाता है। तर अशा कर्मवीर महात्मांच्या वरती लिहिलेल्या 4 ओळी आपल्या समोर ठेवतो की शांत संयमी चेहरा, शांत संयमी चेहरा नावामध्ये राम आहे। शांत संयमी चेहरा नावामध्ये राम आहे, मुखी मधाळ बातरी कर्मामध्ये श्याम आहे। शांत भाव एक रूप, कधी गडबड गोंधळ नाही जाणवलं। शांत भाव एक रूप, ना हर्ष ना दुःख आहे, ना जन्माची सोय रीक, ना मृत्यूचं सूतक आहे। स्थिरता आपण ज्याला म्हणतो की हास्य कसे जमे तुम्हाला, इतकं मोकळं हसतात ना माणसाने आयुष्यात। जन्माला आल्यासारखं काही जण म्हणतात की जन्माला आल्यासारखं असं घर बांधता आलं पाहिजे, असं काहीतरी करता आलं पाहिजे। मी म्हणतो जन्माला आल्यासारखं माणसाला यांच्यासारखं मोकळं हसता आलं पाहिजे। हास्य कसे जमे तुम्हा जन्मलेल्या बाळाबरी, ते कसं अगदी काहीच नसतं त्या हास्यात, मोकळं हसतं की हास्य कसे जमे तुम्हा जन्मलेल्या बाळाबरी, ज्येष्ठ तरी निरागस। ज्येष्ठ आहे, वय आहे, पण हास्य मात्र निरागस आहे। ज्येष्ठ तरी निरागस, मृदुंगा सगळे टाळावरी। लोभ नाही, खेद नाही, निंदेतून वेद नाही। वेद म्हणजे टार्गेट आपण करतो ना निंदा करताना एखाद्याला, तसं लोभ नाही, खेद नाही, निंदेतून वेद नाही, हीन दीन रंग राव, प्रेमातया भेद नाही। लहान मुल जरी आले आणि कोणी मोठे महात्मा जरी आले दिल्लीवरून, तरी महात्मांच्या चेहऱ्यावर तोच भाव असतो जो त्या लहान मुलाशी बोलताना असतो। काय लागे आयुष्याला, त्यांच्याकडे बघितल्यानंतर कधी कधी असं वाटतं काय एवढं जगायला आयुष्यात काय लागतं, पैसा, गाडी, बंगला, गाड्या, मोटर, बँक बॅलन्स, काय एवढं जर मोकळं हसता आलं ना तर या बाकीची गरजच नाही। आणि या हसण्याचं एकमेव कारण गुरुची चरण की काय लागे आयुष्याला, सुखाला या खर्च नाही, गुरु ज्ञानी मिळे हर्ष, न लागे वरच काही, न लागे पैसा पद प्रतिष्ठेचा त्याग तुम्हा जमे कैसा। गालिब का एक बड़ा बेहतरीन शेर है कि किस बात का घमंड है गालिब, एक रात ऐसी भी आएगी जिसकी सुबह नहीं होगी। पैसा पद प्रतिष्ठेचा त्याग तुम्हा जमे कैसा, मन अश्व नियंत्रणी आणि चित्ती राम रमे कैसा, चित्ती राम रमे कैसा। दाटलेले आभाळना, आपण म्हणतो ना काय करावं कळत नाहीये, धर्मसंकटात पडलोय, कुठेही गेलो तरी मी चुकीचा ठरतोय, असं कधी यांच्या चेहऱ्यावर मला जाणवलं नाही की दाटलेले आभाळना मोकळे आकाश होता। की एक किस्सा आहे, महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये शांता शेळके आणि प्रवीण दवणे ही खूप मोठी हस्ती आहेत। जेव्हा शांता शेळकेंच्या कवितेमध्ये आकाशाचा 2 वेगवेगळ्या शब्दामध्ये उल्लेख केला गेला, तेव्हा प्रवीण दवणे म्हणाले की ताई असं का, आकाश आकाश आहे, इट्स ओके, 2 वेगळे शब्द। तेव्हा शांता शेळके म्हणा, बघा ज्येष्ठ असण्याचा किंवा अनुभव असण्याचा काय हे असतो, प्रभाव असतो, प्रगल्भता असते। शांता शेळके म्हणाल्या की प्रवीण, अरे जे भरून येतं ना ते आभाळ, आणि जे निष्प्रभ असतं ना म्हणजे मोकळं असतं ना ते आकाश। म्हणजे मराठी भाषा किती समृद्ध आहे बघा, शब्दाबरोबर त्याच्या भावना बदलतात। आणि असंच एक स्थिर असणाऱ्या भावना की दाटलेले आभाळना मोकळे आकाश होता, ज्ञान सूर्या संगे तुम्ही चैतन्याचा प्रकाश होता, चैतन्याचा प्रकाश होता। दिशादर्शक आम्हा चरणचिन्ह तुमचे, दिशादर्शक आम्हा
चरण चिन्ह तुमचे, कार्य क्षेत्री ध्रुव तारा, तुम्हारा दंडवत आमचे, तुम्हारा दंडवत आमचे। कि जो कुछ लिखा आपकी दुआ से ऐसे ही हमेशा लिख कर लेना, और कुछ गलत बोल दिया हो तो बड़े दिल से माफ कर देना। हमेशा देना आपके चरणों का आधार है, और साथ संगत से बड़े प्यार से कहना